नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट आगरी कोळी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आता त्यासाठी कोणत्या कोणत्या मिरच्या वापरायच्या, कोणते कोणते मसाले वापरायचे, मसाल्यांचं प्रमाण काय घ्यायचं, ते मसाले कसे भाजायचे, ते सगळं आज आपण पाहणार आहोत. वर्षभर आपल्याला मसाला टिकवायचा आहे, त्यासाठी मिरची आणि मसाले चांगल्या प्रतीचेच वापरायचे आहेत. आता आज मी 2.5 किलो मिरचीचा मसाला बनवणार आहे. त्यासाठी मी ही 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे, 1 किलो संकेश्वरी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे. आता त्यासाठी मसाले आपण काय काय वापरणार आहे ते बघूया. धने अर्धा किलो घ्यायचे आहेत आपल्याला आणि गुलाब पाकळ्या 15 ग्रॅम घ्यायच्यात. तमालपत्र 30 ग्रॅम घ्यायचे आहेत आपल्याला. आता लवंग आपल्याला 30 ग्रॅम घ्यायची आहे. त्यानंतर मोठी वेलची आपल्याला 30 ग्रॅम घ्यायची आहे. आता हे नाकेश्वर आहे, नाकेश्वर पण आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. दालचिनी 30 ग्रॅम घ्यायची आहे. जिरं आपल्याला पाव किलो घ्यायचं आहे. कसुरी मेथी 15 ग्रॅम घ्यायची आहे. त्रिफळा आपल्याला 30 ग्रॅमच घ्यायचं आहे. हिंग 3 नग, जायफळ 3 नग, मेथी 15 ग्रॅम घ्यायची आहे. चक्री फूल आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. वेलची 30 ग्रॅम घ्यायची आपल्याला. काळे मिरे पण आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचे आहेत. हळकुंड आपल्याला 150 ग्रॅम घ्यायची आहेत. तीळ आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचे आहेत आणि बडीशेप आपल्याला 100 ग्रॅम घ्यायची आहे. शहाजिरे 30 ग्रॅम, बदाम फूल 30 ग्रॅम, मोहरी आपल्याला 150 ग्रॅम घ्यायची आणि दगडफूल 30 ग्रॅम घ्यायचे. अशा प्रकारे हा आपल्याला एवढा मसाला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण मिरच्या सगळ्या निवडून उन्हामध्ये सुकवायच्यात. उन्हामध्ये खूप पण नाही सुकवायच्यात, फक्त हाताने मोडतील इतपत झाल्या की बास करायच्यात. जास्त सुकवलं की त्यांचा रंग जरा कमी होतो. आता आपली मिरची सुकती तो पण आपण मसाले भाजून घेतोय. सगळ्यात पहिले आपल्याला सुके मसाले भाजायचे. आता आपण पहिल्यांदा धने भाजायला घेतलेले आहेत. धने आपण 2 बॅचमध्ये भाजतोय. ही पहिली बॅच आपली झालेली आहे. आता अजून आपण अर्धे भाजून घेतोय. धने असे खूप भाजायचे नाही आहेत, आपले काळे नाही करायचे. जिरं पण तसंच करायचं. जिरं पण आपलं थोडं तडतड व्हायला लागलं की काढून घ्यायचं आपल्याला जिरं पण. हे बघा, जिरं पण झालेलं आहे आपलं भाजून. आता आपण त्यामध्ये बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप पण थोडी तडतडायला लागली, त्यातला एक काय तर पाण्याचा अंश काय राहू नये म्हणून भाजून घ्यायचं आपल्याला सगळे छान मसाले. आता बडीशेप आपली भाजून झालेली आहे. त्यात आता आपण मोहरी भाजून घेतोय. मोहरी पण छान तडतडायला लागली की आपल्याला काढून घ्यायची आहे. का मोहरी छान भाजून झाली. आता मोहरी पण काढून घेते. आता आपण तीळ भाजून घेतो. तीळ पण तडतडायला लागले थोडेसे की लगेच काढायचे. खूप काळं होईपर्यंत कोणताच मसाला आपल्याला भाजायचा नाही आहे. कसुरी मेथी हिचा पण आपल्याला काय करायचं आहे, थोडं काही ओलसरपणा असेल तर तो फक्त घालवायचा आहे. आता आपल्याला गुलाब पाकळ्यांचा पण काही ओलसरपणा असेल तर तो आपल्याला घालवून घ्यायचा आहे. बाकी थोडे थोडे भाजायचे. आता आपले सुके मसाले भाजून झालेत. आता बघा, तेल घालून मसाले थोडे थोडे भाजून घ्यायचे. आता आपण पहिल्यांदा लवंग घातलेली आहे तेलामध्ये. एकसारख्या आकाराचे मसाले एकत्र भाजले तरीसुद्धा चालतात. आता मी यात नाकेश्वर घालते, म्हणजे दोन्ही मिळून एकत्र छान भाजलं जाईल. हे बघा, नाकेश्वर आणि लवंग आपली भाजून घेतलेली आहे. हे पण असं खूप काळं नाही करायचं, थोडंसं फुललं की काढून घ्यायचे. आता आपण काळं मिरं टाकतोय तेलामध्ये. त्याच तेलामध्ये थोड्याशा काळं मिरं भाजलं, काढून घेतलं. आता आपण चक्री फूल टाकले. चक्री फूल पण आपण थोड्या तेलावर भाजून घेतोय, खूप भाजत नाही आहे. चक्री फूल आपलं भाजून झालं आहे. आता बदाम फूल टाकतोय. आता बदाम फूलमध्ये आपण थोडंसं शहाजिरं पण टाकतोय, म्हणजे दोन्ही एकत्र छान भाजलं जाईल. मसाला वेलची आणि त्रिफळा हे दोन्ही आपण एकत्र भाजतोय. तेल फार थोडं टाकलेलं आहे आपण, कारण जास्त तेल केलं तर मग मसाला खराब व्हायचे हे असते. आता दगडफुलाचं पण आपण काय केलं आहे, फक्त आपल्याला त्याचं ओलसरपणा काही असेल तर तो काढायचा आहे आणि आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपली साधी वेलची, हिरवी वेलची
ती पण आपल्याला फक्त कुरकुरीत करायची आहे आणि टाकायची आहे. आता आपल्याला थोडेसे मेथीदाणा आहे. मेथीदाणा पण आपल्याला जास्त नाही भाजायचा, थोडासा भाजून घ्यायचा आहे. आता हळकुंडाला आपल्याला फोडून घेतली आहेत आपण आणि आता तेल टाकून आपण छान भाजून घेतले. त्याचा कलर खूप छान येतो तेल टाकून भाजल्यानंतर. हे बघा, तुम्हाला कढईत दिसलंच असेल. आता आपण दालचिनी भाजून घेतोय. आता थोडंसं तेल टाकून आपण हिंग फुलवून घ्यायचं आहे चांगला. हिंग आपण बारीक करून घेतला जरा, त्यात आपल्या वड्या होत्या त्या. हिंग फुलवला की मसाल्याला वास खूप छान येतो. हिंग फुलवून झालं आहे आपला. आता आपण तमालपत्र आपल्याला काय करायचं आहे, कुरकुरीत करायचं आहे, फक्त हाताने मोडेल इतपत. हे आपले आता मसाले बरेचसे भाजून झालेले आहेत. आता हे जायफळाचे तुकडे करून आपण त्यात टाकलेत. आता मसाले सगळे भाजून झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, आपली मिरची पण चांगली सुकलेली आहे. मसाला आणि मिरची सगळं घेऊन आपण आता जवळच्या कांडप मशीनवर जायचं आहे आपल्याला. आता आपली मिरची भाजायची राहिली. आता आपण इथं काय करतोय, थोडं तेल टाकून खमंग अशी मिरची भाजून घेतोय. मिरची आणि मसाले भाजल्यामुळं काय होतं, तर मसाल्याचा सुगंध खूप छान येतो आणि वर्षभर तो छान टिकून राहतो. आता आपल्याला ह्या कांडप मशीनवर आपला मसाला कुटून घ्यायचा आहे. कांडप मशीनवर का कुटायचा, तर तुम्हाला मागं पण मी सांगितलं की इथं गोल्ड प्रेस पद्धतीने कुटल्यामुळं मसाला अति गरम होत नाही आणि करपत नाही. आणि मसाल्याचा सुगंध आणि रंग कुटल्यामुळं आणि चवसुद्धा अतिशय वर्षभर चांगली राहते. कांडप मशीनवर जर आपण मसाला कुटला तर त्याची घट कमी होते. अशा पद्धतीने आपण काय करायचा, घरगुती मसाला बनवून घ्यायचा आहे. बघा, असा हा मसाला आपला आता तयार झालेला आहे. हा मसाला आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे. तर आता आपण काय करायचं, तर ही अशी बरणी चिनी मातीची घ्यायची, ती स्वच्छ उन्हामध्ये सुकवायची. सुकवल्यानंतर सुद्धा पुन्हा पुसून घ्यायची. तिला मिठाच्या ह्यांनी पुन्हा निर्जंतुक करून घ्यायची आपल्याला. आणि मग आपल्याला त्यामध्ये आपला मसाला भरून ठेवायचा आहे. अशा प्रकारे जर आपण केलं बरणी तर आपला मसाला वर्षभर एकदम छान प्रकारे राहतो. हे बघा, आता हे आपले मसाला भरून झाले आहे. आपण वरती पण थोडंसं मीठ टाकतोय आणि 2-3 हिंगाचे खडे ठेवायचे आहेत. हिंगाचे खडे ठेवल्यामुळे मसाला खराब होत नाही. अशा प्रकारे आता मसाला आपला भरून झाला आहे वर्षभर टिकण्यासाठी. तो छानपैकी आपण बांधून घ्यायचा आणि वर्षभर छान ठेवून द्यायचा. अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. धन्यवाद.